नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत तर TAIT म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट 2017 साली घेण्यात आलेल्या पेपरमधील प्रश्न। तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, मर्जी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत इच्छा, कृपा, लोभ, रोष। तर याचा चुकत असणार आहे पर्याय क्रमांक डी, रोष। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढील जोड शब्द पूर्ण करा। किडूक, रिकामी जागा। पर्याय आहे किडा, मिडूक, बेडूक, काटा। तर याचा चुकत असणार आहे पर्याय क्रमांक बी, मिडूक। प्रश्न क्रमांक 3, fill in the blanks with the correct article. Jupiter is fill in the blanks 5th planet for the sun and the largest in the solar system. ऑप्शन आहेत द, ए, एन, नो आर्टिकल रिक्वायर्ड। याचा चूक असणार आहे पर्याय क्रमांक ए, द। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, सूचना दिली आहे। अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खालीलपैकी पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 वाक्ये योग्य क्रमाने पुनर्रचना करा। त्यापैकी खालील प्रश्नांची उत्तरं द्या। पी मध्ये आहे, एका उंदराने आपली झोपमोड केल्याने सिंहाला खूप राग आला आणि तो त्या उंदराला आपल्या पिंजऱ्याने मारणारच होता। उंदराने लगेच आपल्या टोकदार दाताने जाळे कुटरून टाकले आणि सिंहाची सुटका केली। एक सिंह जंगलात गाढ झोपलेला असताना एक उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता। याचमध्ये आहे, त्यानंतर लगेच एका शिकाऱ्याच्या जाळ्यात सिंह अडकला आणि तेथून जाणाऱ्या उंदराने सिंहाला पाहिले। टी आहे, एक दिवस मी नक्की मदत करेन असे सांगत उंदराने माफी मागण्याची विनंती सिंहाला केली। त्या विचाराने सिंहाला हसू आले आणि तो निघून गेला। पुढे रचना केल्यानंतर खालीपैकी कोणते वाक्य दुसरे असेल? पर्याय आहेत ए, पी, बी, पी, सी, आर, नाही ए, पी, बी, क्यू, सी, आर। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, सूचना। खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेली आहेत। ही विधाने एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात। यापैकी एक विधान तर विधानाचा परिणाम असू शकतो। दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणते उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा। विधान आहेत, पहिलं विधान आहे, महाविद्यालयाने आपल्याला शुल्कात बरीच वाढ केलेली आहे। दुसरं विधान आहे, महाविद्यालयाने आपल्या पायाभूत सुविधा सुधारित करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरांसारखे केले आहेत। तर पहिलं आहे ऑप्शन आहे तर विधान एक कारण आहे आणि दोन्ही विधान 2 त्याचा परिणाम आहे। बी, विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचा परिणाम आहे। सी आहे, विधान 1 आणि दोन्ही स्वतंत्र कारणे आहेत। डी, विधान 1 आणि 2 दोन्ही स्वतंत्र कारणाचे परिणाम आहे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचा परिणाम आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो। वाक्य दिलेले आहेत तर द विनिंग नॉवेल वॉज चूजन बाय अ पॅनल ऑफ फेमस फिक्शन रायटर्स। ऑप्शन आहे ए पॅनल ऑफ फेमस फिक्शन रायटर इज choosing the winning novel. B, a panel of famous fiction writers had choose the writing novel. C, a panel of famous fiction writers were choosing the winning novel. D, a panel of famous fiction writers choose the winning novel. याचा चूक असणार आहे पर्याय क्रमांक डी, ए पॅनल ऑफ फेमस फिक्शन रायटर्स चूज द विनिंग नॉवेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, डायरेक्शन दिलेलं आहे, A sentence with an underlying phrasal verb in given below. Out of the
4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेझल वर्ड. वाक्य आहे द रिझल्ट विल बिअर आउट हिज आउटस्टँडिंग स्किल्स. ऑप्शन आहे ए निग्लेक्ट, बी डेनी, सी कन्फर्म, डी नलिफाय. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी कन्फर्म. प्रश्न क्रमांक 8 अनुक्रमांकिका 3, 6, 9 रिकामी जागाचे 7वे पद शोधा. पर्याय आहे एचे 21, बीचे 16, सीचे 41, डीचे 72. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एचे 21. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. दक्षिणेला तोंड करून रामाने चालायला सुरुवात केली आणि 30 मीटर चालून डावीकडे वळला. मग तो 25 मीटर चालला आणि डावीकडे वळून 30 मीटर चालला. तर तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कुठल्या दिशेला आहे. पर्याय आहे ए सुरुवातीच्याच ठिकाणी, बी पश्चिमेला 25 किलोमीटर, सी पूर्वेला 25 मीटर, डी पूर्वेला 30 मीटर. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी पूर्वेला 20 मीटर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. सूचना दिलेल्या प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर समूह निवडा. गुडसाठी त्यांनी वापरला आहे DGOOD. फूडसाठी आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय आहे एसाठी FODO, बीमध्ये आहे ODFO, सीसाठी आहे FODDD, डीसाठी आहे DFOO. त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक DFOO. या पुढील प्रश्न आपण पुढील भागामध्ये घेऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.